नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे. तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. खरंच ह्या ताई म्हणजे ज्या ताई आपल्यासोबत अनुभव शेअर करतात ना, त्या खरंच भाग्यवान समजायला पाहिजेत, कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याई लागते. तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया. हा सांगा. हा मी गुरु केलेला आहे, तर गजानन महाराजांना गुरु केलेला आहे. आणि गुरु मला न मागता मिळालेला आहे. लोक मागून घेतात तरी त्यांना मिळत नाही गुरु. गुरु मिळायला सुद्धा आदल्या जन्मीचं काहीतरी पुण्य लागते. आणि माझ्या आई वडिलांनी सुद्धा माझ्या नंतर गुरु केलेले आहे. आधी पहिल्यांदा गुरु मला मिळालेला आहे. ही आदल्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल तेव्हा मिळाले मला. आणि पुण्याशिवाय पुढचं काही सांगता येत नाही माणसाला. पुण्य घडणं हे सगळ्याच्याच हातात नसतं. पुण्य घडायला सुद्धा आतल्या जन्मीचे कर्म लागतात. लहान मूल जसं जन्माला येतो त्याचे गर्भातच संस्कार असतात बाहेर येण्यासाठी. आणि तो बाहेर येऊन छोटी छोटी मुलं आजकाल आपण युट्यूबला वगैरे बघतो, छोटी छोटी मुलं सुद्धा पुराण म्हणतात, देवाच्या गोष्टी करतात. म्हणजे हे अनुवंशिकता. आणि त्या आई वडिलांचं, मला वाटतं आई वडिलांचं जास्त पुण्य असणार आहे की ही मुलं आपले आत्तापासून लहान वयातच त्यांनी वर्षाच्या सव्वा वर्षाच्या असल्यापासून भक्ती मार्गाकडे ओढतात आणि स्तोत्र मंत्र सगळे म्हणू शकतात. ही कृपा कोणाची असेल? तर परमेश्वराचीच. हा, परमेश्वराचीच असते कृपा. आणि ही संपादन करण्यासाठी पुण्य लागते. पुण्य लागते म्हणजे काय? आपण एखाद्याला उपाशी माणसाला जेवायला घालणं. चांगल्या प्राण्यामध्ये सुद्धा परमेश्वर असतो, प्राण्यामध्ये असतो. आणि सगळे संत महात्मे असतात. कोण कसं आहे अनुभव आल्याशिवाय कळत नसते. तर प्रत्येकामध्ये परमेश्वर घुसलेला आहे, ईश्वरामध्ये. प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे, पण ते समजायला वेळ लागतो. आता मी लहान असल्यापासून शंकर महाराजांना 5-6 वर्षाचे असताना पहिला ज्योत शंकर महाराजांना पाहिलेला आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णेला पाहिलेला आहे. आणि अनुभव जे आले ते नंतर आले त्यांना. मला मदत करणं, रेल्वे मदत करणं त्यांनी मला, परमेश्वराची कृपा. आणि मला गुरुपदेश मिळणं हे त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना की हिला गुरुपदेश द्यावा लागेल. मग माझे वडील तुम्ही देता? तर ते म्हणले नाही, मला नाही देता येत. तुम्ही कुठला गजानन महाराजांकडे जा, तिथे तुम्हाला गुरुपदेश देतील म्हणले. दुसऱ्या दिवशी माझे वडील म्हणले आता झोप बर का. ती मुलगी 5-6 महिन्याची, ती डॉक्टर. तिला मला म्हणले वडील तू झोप आता, आपल्याला सकाळी लवकर सोलापूरला जायचंय अक्कलकोट महाराजांकडे. आणि माझ्या वडिलांनी पण गुरुपदेश घेतलेला नव्हता, आईने घेतलेला नव्हता अजून. तर माझे वडील, मला स्वप्न पडलं गजानन महाराज समोर बसलेले आहेत आणि ते त्यांच्या समोरच, एकदम त्यांच्या आसनासमोरच मी बसलेले खाली जमिनीवर. आणि मला म्हणले हे पादुका घे तू. मला काय वाटलं आपली परिस्थिती अशी आधीच गरीब परिस्थिती, आपल्याला असं सासरी त्रास, आणि आपण ह्या पादुका कुठे म्हणून ठेवणार, कुठे देणार? आणि हे एवढ्या मोठ्या चांदीच्या पादुका आपण सांभाळू शकेल का? त्याची पूजा होऊ शकेल का? इतकंच माझ्या डोक्यात प्रकाश. तर मग मी म्हटलं महाराजांना, मी महाराज ह्या पादुका सांभाळू शकणार नाही, काय करणार म्हणलं. एक तर म्हणजे आपले स्वतःचेच हाल आहेत आणि ते पादुका घेऊन कसं सांभाळणार आपण. म्हणून मी म्हटलं महाराजांना नको म्हणलं. महाराज मला गजानन महाराजांना म्हणलं नको म्हणलं. तर गजानन महाराज काय म्हणले, तुला काय करायचंय? मला म्हणले तुला काय करायचंय तू घे ना, असे म्हणले गजानन महाराज मला. तुला काय करायचंय घे. तरी पण मी गप्प बसले. पहाटे लगेच माझे वडील म्हणले चल आता उठ भर लवकर, आपल्याला अक्कलकोटला जायचंय. मी म्हणलं ठीक आहे. पटकन आंघोळ केली, मुलीला आंघोळ घातली आणि मी आणि माझे वडील सोलापूरला गेलो. तर माझे वडील मठात, सोलापूरला अक्कलकोटच्या मठात गेलो. आणि तिथं महाराजांना माझे वडील काय म्हणले, तू इथं थांब जरा बाहेर, लहान लेकराला घेऊन बस म्हणले. आणि मी महाराजांना विचारतो म्हणले. मग महाराजांनी माधवानंदाचा निरोप सांगितला सगळं. तर महाराज म्हणले हो देतो ना म्हणले गुरुपदेश. असं म्हणले महाराज. हो देतो म्हणले गुरुपदेश, मला देतो म्हणले. तर मला वडील बाहेर आले. तर मला म्हणले थांब जरा, मी आता हे करतो म्हणले. आणि मग मला ते महाराजांना भेटले वाटतं. आणि महाराज काय म्हणले, गजानन महाराज तिला पाठवा, मला पाठवा म्हणले. मग माझ्या लहान मुलीला ना माझ्या वडिलांनी घेतलं. त्या बारक्या 6 महिन्याच्या मुलीला वडिलांनी घेतलं बाहेर, थांबले वडील. आणि महाराजांनी मग त्याने तीर्थ, तीर्थ त्यांचं पायाचं चरण तीर्थ, महाराजांचं चरण तीर्थ माझ्यावर शिंपडलं त्यांनी.
मी खाली जमिनीवर बसले, महाराज उभे होते आणि त्याने माझ्या समोर येऊन तीर्थ शिंपडलं आणि माझ्या ह्याच्यामध्ये श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र मला दिला. मला सांगते. आणि आपण जेव्हा परमेश्वराची सेवा करतो आणि परमेश्वराबद्दल आपल्याला श्रद्धा उत्पन्न होते. मी जे बोलते ना मॅडम, ती गुरुमुळे बोलते. मी जे बोलते, मी जे सांगते, माझे विचार बदलतात, ते सगळं परमेश्वर करू शकतो. म्हणजे गुरु आपल्याला गुरु असतो. आवाज अडकतोय तुमचा. काय आवाज अडकतोय म्हणलं, आवाजच आहे ना. हा गुरु आहे ना, गुरु आपलं संरक्षण करतो आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्याला जे ज्ञानप्राप्ती होते ना, ती गुरुमुळे होते. मी जे एवढं तुम्हाला बोलते, सगळ्यांशी बोलते ना, त्यांच्या शक्तीवर बोलत असेल. तुम्हाला बरोबर आहे. त्यांची शक्ती आहे ना माझ्यामध्ये, म्हणून मी बोलते तुम्हाला. आणि प्रत्येक वेळेला तो आपलं संरक्षण करतो. आपल्याला ज्ञानप्राप्ती होते ते त्याच्यामुळे होते. गुरुमुळे ज्ञानप्राप्ती होते आणि आपले आचार विचार सगळे बदलतात ते त्यांच्यामुळेच बदलतात आपले विचार. मी जे बोलू शकते, बरेच लोक मला फोन करतात, बरेच लोकांना मी अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे बोलते आणि ते म्हणतात की तुमच्यामुळे आम्हाला बोलण्यामुळे आमच्या म्हणजे आमचं हे जातं, म्हणे टेन्शन जातं सगळं. तुम्ही गजानन महाराज असे जे बोलतात त्यांच्यामुळं, तुम्ही बोलल्यामुळे आमचं टेन्शन कमी होतात, अशा लोकांच्या भावना आहेत. लोकांचं दोघांना नवरा बायकोचं भांडण झाले ना, त्यांच्याकडे मी गेले, बोलले ना 4 शब्द की तर दोघां नवरा बायकोचं भांडण सुद्धा मिटते मॅडम. आणि असे प्रकार माझ्यातून घडलेले आहे की दोघं नवरा बायकोचे भांडण सुद्धा मिटलेले आहेत. आणि ते माझ्या घरी येऊन खास त्यांनी ते दोघं यायचे माझ्या घरी भांडण मिटवण्यासाठी आणि मिटवून ते आनंदाने घरी जायचे परत. म्हणून ते वापस म्हणजे आमचं असं झालंय तसं झालंय म्हणून प्रश्न नाही पुढे. किती कृपा म्हणावी लागेल. ती परमेश्वराची कृपा आहे. आणि तुम्हाला सांगते, मी सरकारी दवाखान्यामध्ये असताना, सरकारी दवाखान्यामध्ये दुपारची वेळ होती, 12-12:30ची वेळ होती. एसटी हायवेला एसटीने प्रवास करताना एक डिलेव्हरी रस्त्यात व्हायला लागली होती. रस्त्यात डिलेव्हरी व्हायला लागली होती. त्या बाईला काय केलं, एसटी महामंडळाच्या लोकांनी खाली काढलं, रोडवर एका साईडला काढलं. मग ते लोक आहे ना बोलवायला आले दवाखान्यात. तेव्हा मीच होते तिथं. तर ते काय म्हणाले, तिथले लोक म्हणले जा मॅडम तुम्ही जा. मग मी गेले, ग्लोव्ज वगैरे सगळे घेऊन गेले सीझर वगैरे. आणि त्या चारी बाजूला बायकांना उभं केलं. साडी आहे ना, साडी त्यांच्याकडे कपडे लटके होते, साडी चारी बाजूनी धरायला लावली त्यांना, त्या बायकांना लेडीजला धरायला लावली. आणि मध्ये मी डिलिव्हरी केली रस्त्यामध्ये, भर रस्त्यामध्ये, कडेला एका रस्त्याच्या एका कडेला डिलिव्हरी केली. आणि डिलिव्हरी केल्यानंतर बाळ बाहेर आल्यानंतर, डिलिव्हरी केल्यानंतर शिजर हे बाळाला तसंच धरून, असं तिला म्हटलं असं धरून बस, तिथं गेल्यावर नाळ वगैरे कापता येईल, काही करता येईल म्हटलं. म्हणजे असे प्रकार माझ्या हातून. आणि डॉक्टरांचा विश्वास कसं माझ्या हातून मी करू शकते हे त्यांना सुद्धा कळत होतं. की मला म्हणायचे रेफर करायची वेळ आली, मॅडम तुम्ही जा ह्या पेशंट बरोबर म्हणायचे मला. तर अक्षरशः मी जायचे. मी तुम्हाला केसचं उदाहरण एका सांगितलं. केसला रस्त्यामध्ये अंबेजोगाईला रेफर केलेली केस, चालत्या गाडीमध्ये एक 10 मिनिटाच्या अंतरावर डिलिव्हरी मी गाडीमध्ये बसून केलेली एकटीनं. आणि मेथर्जिन टॅबलेट वगैरे सगळे. मी म्हटलं आता काय जाऊन उपयोग आहे म्हटलं दवाखान्यात, काय जायचं म्हटलं, दवाखाना पुढे लांब आहे अंबेजोगाई म्हटलं, आणि आपण त्याला वापस जाऊया म्हटलं. घरी आणले आणि जिथं सलाईन लावलेलं होतं, जिथं त्यांनी रेफर केलं होतं ना, त्यांना जाऊन भेटा म्हणलं. आता डिलिव्हरी झाली, सगळं झालं, 2-4 दिवसात त्या डॉक्टरना भेटून आलं तरी चालतंय म्हणलं जाऊन. असे सल्ले देत होते मी. आणि त्यांना सगळ्यांना पटत होतं की मी जे काही बोलते ते खरं बोलते. माझ्या समोर एकदा तर माझ्या बरोबर देशमुख मॅडम होत्या, माझ्या बरोबरच होत्या, त्या डॉक्टर होत्या, त्या गायनोकॉलॉजिस्ट होत्या. आणि आम्ही दोघी बोलत चाललो होतो दवाखान्यामध्ये. जनरल हॉस्पिटल मोठं जे आहे ना, तिथे जाऊन म्हणजे आतमध्ये जाणार तितक्यात पाठीमागनं पेशंट आलं आणि मला म्हणते डॉक्टर असं, डॉक्टर तसं म्हणून सांगायला. मग मी काय म्हणलं, हे बघा माझ्या समोर येत नाही, ह्या डॉक्टर, मी नाही डॉक्टर म्हणलं, बोला. म्हणजे त्या असं म्हणलं डॉक्टर नसताना सुद्धा तुम्हाला डॉक्टर म्हणतात, असं कुणाच्याही तोंडून शब्द आलेले नाहीत, तुम्हाला खरं सांगते. बरोबर आहे. रिस्पेक्टफुल सगळ्यांनी वागवलेलं आहे आणि सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. आणि शेवटी रखवाला परमेश्वर आहे आपला.
आपण कधीही अपरात्री जरी अडचणीत अडकलो ना तरी परमेश्वर तिथे कुणाच्या ना कुणाच्या रूपाने आपल्याला मदत करू शकतो. करू ही शकतो. गॅरंटी देते, ही गॅरंटी आहे माझ्याकडे की शेवटी परमेश्वर आपला आहे. अहो हे नाटक होत आहे ना या पृथ्वी तलावर येत. मी माधवानंदांना तिथं त्या मठातून परत येताना, मी माझे वडील परत येताना मी माधवानंदांना काय म्हणलं, माधवानंद महाराजांना की माझं शेवटचं कसं होईल, काय होईल, म्हणजे तर त्यांनी काय म्हणावं मला, हा. शेवटी आपल्याला मेल्यानंतर आपली ही मुलं जे गणगोत आहे ना ते इथंच राहते बघ. मुलगा, संसार, मुलं, आई वडील जे आहेत ना हे आता ह्या जन्मात हे आई वडील आहेत, हे भाऊ आहेत, हे बहिणी आहेत ह्या जन्मामध्ये. पुढच्या जन्मात आपण दुसऱ्या कुळात जन्म घेतो. तिथं नवरा वेगळा, मुलं वेगळे, सगळं वेगळं वेगळं असतं. तेच मुलं तेच संसार नसतो कुठे, तेच कुठं नसतं, बदलत असते, बदल होत असते. आणि फक्त आपल्याला जन्मोजन्माचे साथी कोण असेल तर हा परमेश्वर असतो. परमेश्वर असतो प्रत्येक जन्मामध्ये. तुम्ही गुरु केलाय ना, गुरु केला, गुरु हा जन्मोजन्मीचा साथी आहे प्रत्येक जन्मामध्ये. आता गजानन महाराजांना मी गुरु केले ना, प्रत्येक जन्मामध्ये माझ्या बरोबर तेच असणार आहे गुरु गजानन महाराज. प्रत्येक जन्मामध्ये, हा प्रत्येक जन्मामध्ये माझे गुरु गजानन महाराजच असणार आहेत. आणि प्रत्येक जन्मामध्ये आई वडील नाही हे राहणार, मुलं हे राहणार, हे नातं सगळं बदलणार आहे. हा संसार इथंच टाकतो, घर जेवढं आपण कमवलेलं आहे दागदागिने सगळे इथंच पडतात. मरताना काही बरोबर येत नाही. आपल्याला 3.5 फुटाचा खड्डा आहे ना, 3-3.5 फुटाचा खड्डा, तोच आपला, तिथेच आपल्याला ते तिथे टाकावं लागतात आणि आपल्या हाडाचा चूर्ण होऊन मातीमध्ये मिसळून जात असते. फक्त आत्मा आहे ना, आत्मा कधी मरत नसते. आत्मा हा चिरंजीव आहे, आत्मा अमर आहे. आत्म्यामध्ये आपल्याला परमेश्वर आहे. आपल्याला कोण भेटतो, आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वर आहे. आपला आत्मा परमेश्वर रूपाने वास करतो आणि तो देव आहे ना, देव आपल्याला वेळोवेळी सहकार्य तोच करतो. आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, पोळू शकत नाही. आपलं शरीर जाळलं जातं मात्र. आपण मेल्यानंतर आपल्या शरीराला, हे शरीर सुद्धा आपलं नाहीये, शरीर आपण त्या आत्म्याला देवाने धारण केलेलं आहे, रूप आपल्याला दिलेलं आहे त्या शरीराला. पण आत्मा आपला अमर आहे, त्याला कोणी जाळू शकत नाही ना पोळू शकत नाही त्याला. तो आत्मा जीव त्या ह्याच्यातून म्हणतात ना, कुडीतून आपला जीव निघून जातो. जीव म्हणजे कोण, जीव म्हणजे कोण आहे, आत्मा आहे तो. आत्मा, आणि आत्मा हाच परमेश्वर आहे. आपण कोण आहे मॅडम, आपण परमेश्वराचे अवतार आहेत. परमेश्वराने श्रीकृष्ण भगवानांनी हे सगळे अवतार निर्माण केलेले आहेत. आपण ह्या जन्मात आहे, पुढच्या जन्मात आहे, फक्त आपल्याला सांगता येत नाही आपण मागच्या जन्मी कुठल्या कुळात जन्म घेतला होता, कुठे आहे, काय हे सांगता येत नाही तुम्हाला. परमेश्वराला सगळं काही माहित असते. आणि प्रत्येक जन्मामध्ये आपले हे बदलत असतात, घराणे बदलत असतात. पण गुरुचं घराणं, देव हे स्वामी समर्थ म्हणा, हे गजानन महाराज म्हणा, हे कृष्ण भगवान म्हणा, हे जे सगळे आहेत ना ते प्रत्येक जन्मामध्ये आपले पाठी राखले, हे विसरायचं नाही कोणी सुद्धा. हेच आपले जन्मोजन्माचे साथी आहेत आणि हेच आपल्याला मदत करणार आहे. आणि आपण कसं 4 दिवसाचे मेहमान आहेत. तिथे या पृथ्वी तलावर जन्माला आलो ना, 4 दिवसाचे मेहमान आले. 4 दिवस राहायचं इथं आणि आयुष्य संपलं. कुणाचं कधी संपतं, कुणाचं उशिरा संपतं, एवढाच फरक आहे. परंतु मेल्यानंतर सगळे नाते समाप्त. जन पळभर म्हणतील हाय हाय. म्हणलं आपण मेल्यानंतर फक्त थोडा वेळ लोक रडतात, शोक करतात. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, वर्ष झाले की झालं, विसरलं सगळे. बरोबर आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. सूर्यचंद्रही आले गेले, रामचंद्रही आले गेले. याविन जग का ओसची पडले, पुन्हा तटावर हेच पाय, पुन्हा तटावर हेच पाय. जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. हा शोक जो आहे ना मॅडम 4 दिवसाचा असतो बघा, 4 दिवसाचा. आणि परत शेवटी आपण एकटेच आहे, एकटेच येणार, एकटेच जाणार आहे, हे गृहीत धरून चालायचं. हे तुम्ही इथे आहे तोपर्यंत माझा भाऊ आहे, माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी चुलती मावशी काय आहे, हे ते इथेच आहे. मेल्यानंतर काही नाही आहे बरोबर. मेल्यानंतर कोणी नाही. गुरु आणि देव हे आपले जन्मोजन्माचे जोडीदार आहेत, जन्मोजन्माचे साथी आहेत. आणि हे सर्वांनी
परमेश्वराचं पाठीमागे लागावं. परमेश्वर भक्ती कर. मी तर सर्वांना म्हणते की देवा त्यांना चांगली बुद्धी दे. परमेश्वराकडे वळण्यासाठी बुद्धी दे त्यांना. शेवटी काय काय लोक देवाला सुद्धा नमस्कार करत नाही. देवाच्या नाही समोरून करत. जातात, नमस्कार करत नाही. त्यांना नमस्कार कर म्हणून सांगावं लागतं, तेव्हा ते परंतु डॉक्टर आहे, पेशंट किती मोठा अधिकारी झाला ना, डॉक्टर सुद्धा मोठा सर्जन जरी असला, ऑपरेशन केल्यानंतर पेशंट वाचेल का नाही हे तो सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. सांगू बरोबर शकत नाही. तर शेवटी काय म्हणतो तो, बाहेर येऊन पेशंटला ऑपरेशन झाल्यावर बाहेर येऊन काय म्हणतो, आम्ही तर आमच्याच्याने प्रयत्न केले, आम्ही आमच्याच्याने प्रयत्न केले, परंतु परमेश्वरावर काय सोडतो, आता परमेश्वर त्याला बघेल. म्हणजे बरोबर आता आहे. काय, आपले प्रयत्न आपण केलेले आहेत. हे किती सत्य मोठा परिस्थिती झाला, आहे. बरोबर आहे. किती मोठा माणूस झाला तरी शेवटी परमेश्वराकडे वळतो. कोण वळतो? चांगला माणूस वळतो. वाईट माणूस वळत नाही. तो काय म्हणतो, जाऊ दे तुमच्या नशिबानं ती मेली व्यक्ती. पण सांगू खरं मॅडम, माझ्या हातनं कधी मी एकटी काम केलेलं आहे डिलिव्हरीचं वगैरे, हा. तर कुठलाही बाई मेली नाही ना लेकरू मेलं नाही, मला काही नाही, व्यवस्थित सगळं. ही कृपा कोणाची आहे? तर परमेश्वराची. बरोबर आहे. परमेश्वराची कृपा. आणि हे समजायला वेळ लागतो. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी समजायचं असं नाहीये. कोणाला नाही. लवकर कळतं तर कोणाला उशिरा कळतं. कळायला वेळ लागत असतो. चांगले शिकायला वेळ लागत असतो. मैत्री नेहमी म्हणते ना, आपल्याला काय विचारायचं, काय अडचणी असल्या ना, परमेश्वराला आपलं दुःख जे आहे ना, इतरांना सांगण्यापेक्षा परमेश्वराला सांगायचं. परमेश्वर आपलं ऐकतो. बाकीचे काय करतात, हसून टिवाळे करतात. बरोबर त्यांना आहे. देणं घेणं पडलेलं नसते त्यांना फक्त आपलं आपलं पडलेलं असते. आपलं बरोबर. आणि जिथं पैसा आहे ना, तिथं अहंकार असतो. तुम्हाला सांगते, अहंकार, की मला एवढे घर आहेत, तेवढे घर आहेत, तेवढे घर आहेत, तेवढे घर आहेत. पण त्यांना असं नाही वाटत की आपण जातानाही सोडून जायचं म्हणून. असं नाही विचार. बघता येईल पुढच्या पुढे, कोण बघितलं मेल्यावर काय होईल ते. असे उद्धट उत्तर असतात त्या लोकांचे. असतात. आणि हे गोष्टी आहे ना, आम्हाला कसं वय झालेलं आहे, 70-75 वर्षाचं वय गाठत आले, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाने समजत. मला सुद्धा, मी नवीन विधवा झाले ना, माझ्या सासूला लोक म्हणायचे, अहो तुमची सून तर अजून किती तरुण आहे, तोंडावरची झाड सुद्धा बाळली नाही, असं म्हणायचे. तर माझी सासू म्हणायची, काय करावं आता, अशी बोलायची. आणि खरंच यंगपणी, तरुणपणी विधवा झाली ना, त्या स्त्रीला एवढं कळत नाही मॅडम. मला कोणी भेटायला आलं ना, त्याला काय बोलावं हे कळत नव्हतं मला. परंतु जसजसं आपण मोठं होईल, जसं जसं आपली वय वाढेल, तसं तसं आपल्याला थोडं थोडं ज्ञान कळत राहते. आणि आपल्याला जगामध्ये काय चाललंय हे कळतंय, कुठे काय चाललंय हे कळतंय. आणि त्याला शिकण्याची पण आवड असली तर माणूस चांगल्या गोष्टी शिकतो. पण वाचनाची ज्याला आवड आहे, ते वाचनामुळे सुद्धा ज्ञान, वाचला तो वाचला, जो वाचतो तो वाचला म्हणून समजायचं. वाचनाची पण आवड महत्वाची आहे. वाचनाची आवड, वाचनामुळे काय होतं मॅडम, ज्ञान येतं. तुम्ही इथं तिथं फिरण्यापेक्षा तुम्ही वाचन करा. परंतु वाचनाची आवड सुद्धा मुळातच लागते मॅडम. सगळ्यांना बळण वाचत बस म्हटलं तर ते वाचत बसत नाही. त्यांना त्यासाठी आवड लागते वाचनाची, की आपण वाचायला. खूप छान आहे. म्हणजे तुम्ही जेवढं बोलताना आहात तेवढं कमीच आहे असं वाटतं, ऐकतच राहावं. तर पाहिला हा ताईचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता. हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.